रावणाने घनघोर तपश्चर्या करून भगवान श्री शंकरांना प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकर प्रसन्न होऊन रावणाला म्हणतात, भक्ता, तुझ्या या कठोर तपश्चर्येला प्रसन्न होऊन मी या ठिकाणी तुझ्या दर्शनासाठी आलेलो आहे, तुला दर्शन देण्यासाठी आलेलो आहे. काय तुझ्या मनामध्ये इच्छा आहे, माग. भगवान शंकरांनी रावणाला म्हणाल्यावर रावण म्हणतो, भगवंता, आपण जर मनोभावानं मला जर प्रसन्न झाला आहात तर आपलं असणारं दिव्य लिंग मला द्या आणि या त्रिभुवनामध्ये सर्वांमध्ये सुंदर असणारी अशी ललना, अशी पत्नी मला द्या. रावणाने सांगितलं, भगवंतांनी सांगितलं, त्रिभुवनामध्ये सुंदर पाहिजे, परंतु कशी पाहिजे? त्यावेळी रावणाने सांगितलं, भगवंता, अपर्णेसारखी मला पत्नी पाहिजे. भोळे महादेवांनी सांगितलं, विधात्याला अपर्णेसारखी मूर्ती पुन्हा तयार करायला यायची नाही, म्हणून काय कर, तू अपर्णेलाच घेऊन जा. भगवान शंकरांनी आपलं दिव्य लिंग हृदयामधून काढून रावणाच्या हातामध्ये दिलं आणि सोबत अपर्णेला सुद्धा घेऊन जा म्हणतात. रावणाच्या हातामध्ये लिंग देताना भगवान शंकरांनी सांगितलं, अतिशय दिव्य असणार हे आत्मलिंग आहे. मुनिजनांचं ध्यान असणार, सगळ्या शास्त्रांनी ज्या या दिव्य लिंगाचं वर्णन केलेलं आहे, सदैव माझ्या हृदयात असणार हे दिव्य लिंग आज मी तुला देत आहे. याला जमिनीवर ठेवायचं नाही, ज्या ठिकाणी याला ठेवशील त्याच ठिकाणी हे स्थापित होईल म्हणले, आणि तिथून पुन्हा तुला उचलता येणार नाही, काही करता येणार नाही. भगवान शंकरांनी दिलेले ते दिव्य लिंग घेऊन रावण निघालेला आहे. रावण निघाल्यावर सगळ्या देवादिकांना आता प्रश्न पडला, भगवान शंकरांचं दिव्य लिंग रावण घेऊन जातोय आणि उमेला सुद्धा रावण घेऊन जातोय, काय करावं? आणि वैकुंठवासी भगवंतांनी या ठिकाणी युक्ती करून रावण जो दिव्य लिंग घेऊन जात आहे ते दिव्य लिंग एका ठिकाणी स्थापन केलं. त्या ठिकाणी गोकर्ण क्षेत्र नामाभिधान पडलं आणि गोकर्ण क्षेत्रामध्ये महाबळेश्वराचं देवस्थान असलेलं आजही या गोकर्ण क्षेत्रामध्ये रावण नेत असलेलं ते दिव्यलिंग स्थापित झालं. काय आहे या मागची संपूर्ण कथा जाणून घेऊया शिवलीलामृताच्या 3ऱ्या अध्यायामध्ये. रामकृष्ण हरी. हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडो पुण्य राशी. नमस्कार माझा तया संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया.
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. श्री गुरुला वंदन करून कथेला सुरुवात करूया. शिवलीलामृताच्या 3ऱ्या अध्यायाचं आज आपण श्रवण करणार आहोत. अतिशय गोड असणारी कथा. सूतजी शौनकादी ऋषींना सांगतात, गोकर्ण तीर्थक्षेत्राचा महिमा. या तीर्थक्षेत्राच्या पावनभूमीमध्ये येऊन अत्यंत पापी असणारे राजे, महाराजे आणि अत्यंत पापी असणाऱ्या स्त्रिया सुद्धा कसा त्यांचा उद्धार झाला आणि अतिशय पवित्र असणारी गोकर्ण तीर्थक्षेत्राची ही कथा आजच्या अध्यायामध्ये वर्णन केलेली आहे. श्री गणेशाय नमः. जय जय शिव मंगल धाम. निज जन हृदया रामा. चराचर फलांकित द्रुमा. नामा अमा अनामातीत तू. इंदिरावर भगिनी मनरंजना. षडास्य जनकाश परिध्वज दहना. ब्रह्मानंदा भाललोचना. भवभंजना त्रिपुरांतक. यावरी कैसी कथेची रचना. वदवी पंचमुकुट पंचानना. शौनकादिका मुनिजना. सुत सांगे नैमिषारणी. इक्ष्वाकुवंशी महाराज. मित्र सनामे भुभुज. वेदशास्त्र संपन्न सतेज. दुसरा विडवजा पृथ्वीवरी. नैमिषारण्याच्या पावन तीर्थक्षेत्रामध्ये सूतजी शौनकादी ऋषींना या इक्ष्वाकु वंशामध्ये जन्मलेला मित्र सहनाम राजा या राजाची कथा सांगतात. राजा एकदा शिकारीसाठी निघाला आणि शिकारीसाठी निघालेला राजा हातामध्ये शस्त्र घेतले, हातामध्ये धनुष्यबाण घेतलं आणि सगळा या ठिकाणी शस्त्रे सज्ज करून राजा घोर अशा उपवनामध्ये शिकारीसाठी निघालेला आहे. घनदाट असं अरण्य. त्या अरण्यामध्ये व्याघ्र, हिंस्र पक्षी, साप, ससे, हरिण, कोल्हा, लांडगा, वेगवेगळे प्राणी या ठिकाणी वावरत होते. त्या भयान अशा घनदाट जंगलामध्ये राजा आला. बाण सज्ज केला आणि बाण सज्ज करून राजा शिकार करतोय. अपार या ठिकाणी वन्यजीवांची शिकार केली. राजाने भरपूर हरिणींना मारलं, हरिणींची शिकार केली, व्याघ्राला मारलं आणि जंगलामधल्या असंख्य प्राण्यांची शिकार करत राजा निघालेला आहे. अगोदरच्या राजा महाराजांना शिकार करण्याचा शौक होता. शिकार करायचे, शिकारीला जायचे आणि ज्यावेळी राजा मारत 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 हिंस्र पक्ष्यांना, सगळ्या श्वापदांना सगळ्यांना मारत निघाला, त्यावेळी राजाच्या हस्ते नकळत एका राक्षसाचा वध झाला. अत्यंत दुराचारी आणि चांडाळ असणारा राक्षस, त्या राक्षसाचा वध राजाच्या हस्ते झाला. आणि राजाने बाण ओढून ज्यावेळी त्या राक्षसाला मारलं, राक्षस धाडकन पृथ्वीवरती कोसळला. आपला भाऊ गेला. त्या राक्षसाचा तो भाऊ होता. त्याने दुरून पाहिलं, या राजाने माझ्या भावाला मारलं आणि माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला, माझ्या भावाच्या मृत्यूचा सूड मी घेईन स्वतः. मनामध्ये संकल्प केला आणि या राजाचा सूड मी घेतो असं म्हणून राजासोबत तो राक्षस निघालेला आहे, राक्षसाचा भाऊ. इकडं राजानं शिकार केली आणि शिकार करून आपल्या महालामध्ये राजा परतला. इकडं लगेच त्या राक्षसाच्या भावानं काय केला, आता राजाच्या सुडाचा बदला घ्यायचा, आपल्या भावाच्या सुडाचा बदला घ्यायचा म्हणून मानव रूप धारण केलं आणि मानव रूप धारण करून राजाच्या दरबारामध्ये आला. हात जोडून म्हणतो, महाराज, मी अत्यंत चांगला स्वयंपाकी आहे. मला नाना तऱ्हेचे पंचपक्वान बनवता येतात आणि कृपा करून आपण काय करा, मला आपल्या महालामध्ये, आपल्या पाकगृहामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी ठेवा. माझ्याही पोटापाण्याची व्यवस्था होईल आणि आपली सेवा करण्याचे भाग्य मला लाभल.
राजा मनाने चांगला होता, उदार होता. राजाने विचार केला, एखादा याचक आपल्याकडे काहीतरी काम मागण्यासाठी आलेला आहे, याची इच्छा आपण पूर्ण करावी. म्हणून राजाने सांगितलं, ठीक आहे म्हणलं, आजपासून तू आमच्या पाकगृहामध्ये स्वयंपाक करायचा. परंतु हा स्वयंपाक करताना कुठलीही गडबड करायची नाही, अत्यंत सावधतेने तत्परतेने स्वयंपाक करायचा राजाने सांगितलं. आणि मानव रूप धारण केलेला तो राक्षस राजाच्या राजभवनामध्ये स्वयंपाक करून देत आहे. दररोज नाना तऱ्हेची पंचपक्वाने बनायची. एके दिवशी पित्र जीव घालण्याचा एक सुंदर असा दिवस होता. राजाने काय केलं, पितृयागाच्या दिवशी सगळ्या मुनिजनांना आमंत्रण दिले आणि आमंत्रण देऊन सगळ्यांना जेवण करण्यासाठी बोलावलं. त्यावेळी वसिष्ठ ऋषींना सुद्धा आमंत्रण दिले होतं. श्री गुरु वसिष्ठ रायाचं आमंत्रण आले म्हणून आनंदाने या ठिकाणी राजाच्या राजभवनामध्ये पाठले. गुरुचं सुंदर प्रकारे आदर आतिथ्य करून राजाने त्यांना बसण्यासाठी आसन दिले. षोडशोपचारी पूजा केली आणि थोड्याच वेळामध्ये ते सर्वजण जेवण करण्यासाठी पंक्तीला बसले. भोजन करण्यासाठी बसले असताना आता सूड घेण्यासाठी हाच योग्य वेळ आहे आणि हीच योग्य संधी आहे. म्हणून त्या राक्षस रूपी मानवानं काय केलं, त्या स्वयंपाकानं नरमांस शिजवलं आणि नरमांस शिजवून दुसऱ्या एका अन्नामध्ये त्या नरमांसाला मिसळून तेच गुरुवर्य वसिष्ठांना वाढण्यासाठी गुरुवर्य वसिष्ठाच्या पात्रामध्ये ठेवलं. आणि तो राक्षस दूर वनामध्ये पळून गेला. आता राजाला जर ही गोष्ट कळाली की आपण नरमांस शिजवलं आहे आणि तेच गुरु वसिष्ठांना वाढलं आहे, रांधलेलं आहे, जर हे राजाला कळाल तर राजा आपल्याला जिवंत ठेवणार नाही. म्हणून तो दूर वनामध्ये पळून गेला. इकडं पंगत बसली. सुंदर असा भगवंताचा श्लोक झाला आणि श्लोक झाल्यानंतर आता सर्व मंडळी जेवण करणार. श्री गुरु वसिष्ठांना त्रिकाल ज्ञान प्राप्त होतं आणि त्रिकाल ज्ञान प्राप्त असलेल्या श्री गुरु वसिष्ठांनी पाहिलं. त्रिकाल ज्ञान असणाऱ्या त्या वसिष्ठांना कळालं की आपल्या पात्रामध्ये नरमांस वाढलेला आहे. राजा दुष्ट आहे, दुराचारी राजा आहे आणि मी ब्राह्मण असताना माझ्या पात्रामध्ये नरमांस वाढलं. राग आला श्री गुरु वसिष्ठांना. हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेऊन वसिष्ठांनी श्राप दिला. जा म्हणले, जंगलामध्ये राक्षस होऊन राहशील, तुला खायला सुद्धा काही भेटणार नाही आणि तुला नरमांसच भक्षण करावं लागल. श्राप आहे माझा. राजा दचकला, गुरुवर्यांचा मला श्राप लागला, काय आहे माझा अपराध, मी काही पाप केलं नाही, काय झालं? गुरु वसिष्ठांनी सांगितलं, माझ्या पात्रामध्ये नरमांस वाढलं, ह्याच्यामध्ये तुझाच अपराध आहे. आणि राजाला सुद्धा राग आला आणि राजा म्हणला, माझी काही चुकी नसताना गुरुवर्य मला श्राप देतात, मी सुद्धा यांना श्राप देतो. म्हणून राजाने हातामध्ये जल घेतलं आणि हातामध्ये जल घेऊन श्राप देण्यासाठी सज्ज झालेला राजा ज्यावेळी श्राप देणार, तोच राजाची राणी दमयंती पुढे आली आणि राजाला काय म्हणते, दमयंती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारून या, शिष्य गुरुश्री शापावया, अधिकार नाही सर्वथा. महाराज, घोर अनर्थ करत आहात आपण. श्री गुरु वसिष्ठ आपले गुरु आहेत आणि आपण त्यांचे शिष्य आहात आणि शिष्याला गुरुला श्राप देण्याचा अधिकार नाही आणि आपण हा अनर्थ करू नका. म्हणून दमयंती पुढे धावून आली आणि मित्र सहनाम राजाला विनंती करत आहे, महाराज, असा घोर अनर्थ आपण करू नका. गुरुसी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पांतरी. राव म्हणे चतुर सुंदरी,
बोललीस सासरे. आणि राजाने आपला आलेला राग आवरला आणि राग आवरून दमयंतीला म्हणतो, बरं झालं स्वामिनी, तू या ठिकाणी घोर अनर्थ होताना वाचवलास. दमयंतीने सांगितलं, महाराज आपण दूरदृष्टी अभिलोकन पहा, जर आपण गुरुवर्यांना जर श्राप दिला तर घोर नरकवास आपल्याला भोगावं लागेल, आणि कृपा करून आपण असं हे दुष्कृत्य करू नका. दमयंतीने हात जोडल्यानंतर राजाचा राग शांत झाला, परंतु हातामध्ये आचमन करून घेतलेलं हे जल होतं. आता हे जल जर खाली जमिनीवर टाकलं तर सगळी जमीन या ठिकाणी काय होईल म्हणले, निर्जन होईल. ह्याच्यावरती काही अन्न वापायचं नाही किंवा काही या ठिकाणी घेता यायचं नाही. म्हणजे बऱ्याच याचकांचं, सगळ्या या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं नुकसान होईल. हे जल जर जमिनीवर जर पडलं तर श्राप देण्यासाठी अभिमंत्रित केलेले हे जल जमिनीवर पडल्यावर जमिनीवर काही सुद्धा वापायचं नाही. आता हे जल काय करावं म्हणून राजाने काय केलं, ते जल आपल्या पायावरती टाकलं. आणि जल राजाच्या पायावर टाकल्याबरोबर राजाचे पाय कृष्णवर्ण झाले, काळे भोर राजाचे पाय झाले. आणि त्या वेळेपासून, त्या दिवसापासून त्या मित्र सहनाम राजाचं नाव कल्माशपाद असं पडलं. आणि राजाने सर्व हकीकत गुरुवर्यांना सांगितली. गुरुवर्या, या आपण मला घोर असा श्राप दिला, काय आहे माझा अपराध? अन्न मी शिजवलं किंवा मी त्या स्वयंपाकाला सांगितलं, आदेश दिला जावा म्हणला, कोण केलंय स्वयंपाक, बोलून आला त्या आचार्याला. तर सगळीकडे त्या राजमहालामध्ये बघितलं, आचार्य कुठंच नव्हता, तो वनामध्ये पळून गेला होता. राजाला समग्र हकीकत कळाली आणि श्री गुरु वसिष्ठांनी अंतर्ज्ञानानं पाहिलं की यामध्ये राजाची काही चूक नाही. त्यावेळी राजाला उशाप दिला, राजा 12 वर्षानंतर तू ज्यावेळी या वनामध्ये राक्षस योनीमध्ये नरमांस भक्षण करत फिरशील, 12 वर्षानंतर तू त्या योनीमधून मुक्त होशील, असा उशाप श्री गुरु वसिष्ठांनी राजाला दिला. आणि दमयंतीनं आपल्या पतीला गुरुवर्याला श्राप देण्यापासून वाचवलं. आणि गुरु अंतर्धान पावल्यानंतर आता कल्माशपाद राक्षस झाला. गुरुवर्याचा श्राप झाल्याबरोबर राक्षस झाला आणि क्षुधाक्रांत, त्याला तहान लागू लागली, भूक लागू लागली, परंतु त्याला पाणी बी प्यायला जवळ कुठं सरोवर नाही किंवा पाणी पिण्यासाठी त्याचा जीव व्याकुळ होऊ लागला. भूक लागली असताना खायला काही नाही. आणि अशा या विशाल अवस्थेमध्ये परम भयानक असणारा असुर, विशाळ देह आहे, कपाळी शेंदूर आहे आणि विकराळ वदन, बाहेर शुभ्र दंत दाढा वाढलेल्या, बाहेर असे दात आलेले आहेत आणि कपाळी शेंदूर लावलेला आहे. कल्माशपाद राक्षस होऊन जंगलामध्ये फिरत आहे, खायला काही भेटत नाही. काय करावं म्हणून अनंत जीव भक्षिले आणि वळणी हिंडत असताना त्याच्या डोळ्याला भूक लागलेली असताना एक ब्राह्मण, दोघं सोडपं त्याला दिसलं. दोघे विप्र पती पत्नी त्या जंगलामधून येत असताना राजाने पाहिलं, त्या कल्माशपादाला, राक्षसाला त्या भूक लागलेली होती. आता यांना खाऊन आपली भूक भागवायचं म्हणून कल्माशपादाने काय केलं, त्या ब्राह्मणाला धरलं आणि ब्राह्मणाला धरून आता खाणार. तोच त्या ब्राह्मणाची पत्नी काय म्हणते, तव त्याची वधुका कुळती येत, अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत, गो ब्राह्मण प्रतिपाळक, माझा कांत मारू नको, गडबडा लोळे सुंदरी, करुणा भाकी पसर पदर पसरे, सवेची जावोनी चरण धरी, सोडी झड करी पती माझा, पतीस भक्षु नको राजेंद्रा, महत्पापा, जे
घेऊ नको एकसरा, स्वर्ग मार्ग तरी चतुरा, कैसा पावस अंतकाळी. त्या विप्राची वधू काकुळती येत म्हणते, राजा तू तर मित्र सहनाम राजा आहेस, पवित्र गो ब्राह्मण प्रतिपाळक आहे, प्रजाजनांचं गो गायींचं आणि ब्राह्मणांचं रक्षण करणारा, त्यांचा प्रतिपाळ करणारा तू राजा आहेस. आणि राजा मी हात जोडते, माझ्या कांताला, माझ्या पतीला खाऊ नकोस, माझ्या पतीला मारू नकोस. माझ्या पतीला जर मारलंस तर किती पाप तुझ्या माथ्याला बसेल, आणि स्वर्गामध्ये कसा जाशील तू, नरकामध्ये या ठिकाणी पीडित पडशील राजा. मी पदर पसरीते. त्या स्त्रीने राजा पुढे पदर पसरला आणि भीक मागते, माझ्या प्राणनाथाला खाऊ नको रे राजा, भक्षू नको, आणि अंतकाळामध्ये तुझा अंतकाळ अतिशय वाईट होईल बर का, असं म्हणून सांगितलं. तरी सुद्धा त्या कलमाशपाद त्या राक्षसाने ऐकलं नाही. आणि ऐसी करुणा भाकिता कामिनी, निर्दय भक्षिला तिची क्षणी, अस्ति पंजर टाकुनी तिये पुढे दिदला. त्या विप्राला खाल्लं आणि त्याचे जे हाड आहेत का अस्ति पंजर त्या स्त्रीच्या पुढे टाकले, तोडून खाल्लं आणि हाड त्या स्त्रीच्या पुढे फेकले. दुःख करू लागली, आक्रोश करू लागली, गडबडा धरणीवरती लोळू लागली, कपाळ पिटू लागली, आणि स्वतःला कोण वनी सावरे तिथे. तिच्या दुःखाचं सांत्वन करण्यासाठी त्या घोर अशा वनामध्ये कोणी नव्हते. तिने श्राप दिला, राजा तू राजा असून सुद्धा हे दुष्कृत्य केलास. आपली भूक भागवण्यासाठी तू माझ्या पतीचा प्राण घेतलास. राजा 12 वर्षानंतर तू या शापामधून ज्या वेळेस मुक्त होशील का, त्यावेळी तू जेव्हा घरी जाशील त्यावेळी काम वासनेनं ज्यावेळी आपल्या पत्नीच्या जवळ जाशील आणि तिला जर स्पर्श केलास का, त्याच ठिकाणी तू मृत्यू पावशील. आणि त्याच ठिकाणी आपल्या पत्नीला काम भावनेनं जर पत्नीच्या जवळ गेलास तर त्याच ठिकाणी तुझा मृत्यू होईल, असा श्राप दिला. आणि आपल्या पत्नीचाच नाही तर दुसरा एक श्राप दिला. कोणी के स्त्रीचा संग सोहळा, तुझा न घडो रे चांडाळा, ऐसा शाप वदनी ते वेळा, केल्या गोळा असती पतीच्या. अरे चांडाळा म्हणले, तुझी पत्नीच नाही तर कुठल्याही दुसऱ्या स्त्रीचा तुला संगच लाभणार नाही, असा श्राप दिला. आणि आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि ती स्त्री निघून गेली. 12 वर्ष झाल्यानंतर राजा शापमुक्त झाला आणि आपल्या घरी राजमहालामध्ये ज्यावेळी आला, झालेली सगळी हकीकत आपल्या पत्नीला सांगितली. दमयंतीला दुःख झालं आणि काय करावं आता, काय करावं, कपाळ पिटून आक्रोश करून रडू लागली. आता आपला वंश कसा वाढायचा, आपलं वंश खंडन झालं. पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरून प्राण आपुला रक्षिका. महाराज आता एकच उपाय आहे, आपण ब्रह्मचर्य धारण करा आणि आपल्या प्राणाचे संरक्षण करा. राजाची परम तळमळी राजेंद्र, जैसा साप को सापळा कोंडीला व्याघ्र, ही महाभुजंगाचे दंत समग्र, पडोनी गारुड दिनकरी. वाघ आहे हो म्हणले जंगलाचा राजा, परंतु पिंजऱ्यामध्ये अडकला. पिंजऱ्यामध्ये अडकल्यावर त्या वाघाची आता काय दशा होईल. त्याचप्रमाणे महाभुजंग आहे, अतिशय विषारी असणारा साप आहे, परंतु गारुड्याने त्याला पकडलं आणि त्याचे सगळेच्या सगळे दात पाडून टाकले. बिना दाताचा असलेला साप आणि महाभयंकर असणारा वाघ
ज्याप्रमाणे जाळ्यामध्ये अडकतो, पिंजऱ्यामध्ये अडकतो, कसा दीन आणि हीन होतो, तशी राजाची साप काढलेल्या दातासारखी अवस्था झाली. आणि वृषभाय म्हणले बैल असा, परंतु त्याच्या नाकामध्ये जर व्यसन गाठलं कसा तो आकळतो, त्याप्रमाणे राजाची अवस्था झाली. दीनरूप होऊन राजा आपल्या महालामध्ये फिरत आहे. काय करावं म्हणले, आता या आपल्या जीवनामध्ये जगण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही. आपल्या जगण्यामध्ये आता रामच राहिला नाही. काय करावं म्हणून राजा अरण्यामध्ये निघाला. अरण्यामध्ये तीर्थ भ्रमण करत फिरत आहे, भटकत आहे. आणि माझ्या राणीला जर मी कामवासनेनं जर माझ्या राणीच्या जवळ गेलो, तिला स्पर्श केला, तिच्यासोबत जर मी या ठिकाणी कामभोगानं तिच्या जवळ गेलो, तर मी या ठिकाणी मरण. आता माझी अशी अवस्था झाली. स्त्री जवळ गेला, आपल्या स्त्रीला म्हणतो, दमयंती, कर्माची कर्मगती आहे, या गतीमधून कोणालाच सुटका लाभलेली नाही. आणि आता हा भोग आहे, आपल्याला भोगावाच लागणार आहे. तू काय कर, माझं या ठिकाणी मरण येईल असं काही करू नको, कामवासनेनं माझ्या जवळ येऊ नको, असं आपल्या पत्नीला सांगितलं. उदास झालेला राजा वनावनामध्ये फिरत आहे आणि तीर्थ करत आहे. आणि राजाच्या पाठीमागे जी ब्रह्महत्या होती, ती ब्रह्महत्या पाठी लागलेली आहे. न सोडी स्वप्न जागृतीत, झोपता उठता बसता महाभयंकर असणार ते पिशाच राजाला काही सोडायला तयार नाही. ऐसा हिंडता राव भागला, मिथुला नगरा समीपाला वनश्री देखता नंदला, परी ब्रह्महत्या पाठीसी उभी. मिथिला नगरी समवेत राजा आला. सुंदर असं वन पाहिलं. सुंदर बहकणारे अशोकाचे वेगवेगळ्या वृक्षाचे झाडे, आम्रवृक्ष, आंब्याचे झाड, पोफळी, रातांजन विराजित, केळी, नारळी, खजुराचे झाड, केळीचे, नारळाचे वेगवेगळे वृक्ष आहेत. फळभराने डोलत आहेत. पुष्पाची सुद्धा या ठिकाणी झाड आहेत. चंपक आहे, जाई जुई मालती, मोगरा, पुन्नागराज, शेवंती आणि मलयागार, कृष्णागर, करवीर, कोविदार, वड आहे, पिंपळ आहे, औदुंबराचे वृक्ष आहेत, पारिजातकाचा आहे, बकुल, देवदार, कपित्त, बिल्व, बेलाचं झाड आहे, अंजिराचा वृक्ष आहे, अर्जुनाचा वृक्ष आहे, पिंपळाचा वृक्ष आहे, पिचुमंद, कदंब वृक्ष आहे. आणि अशा या वनामध्ये राजा फिरत आहे. राजाला अतिशय आनंद वाटला. चांगलं असं सुंदर फळांनी आणि फुलांनी बहरून गेलेलं ते वन राजाने पाहिलं. आणि राज्याचा भाग्योदय कसा झाला ऐका. तो उगवला भाग्यवासर मनी, की निधान जोडे रंका लागवाणी, की क्षुदिता पुढे उचंबळोनी, क्षीराब्धी जैसा पातला, की मर्त्याच्या मुखात अकस्मात घातले अमृत, की चिंताग्रस्त तासी प्राप्त, चिंतामणी झाला. राजाचा भाग्योदय झाला. आणि एखाद्याप्रमाणे एखादा क्षुधित आहे, एखाद्याला तहान लागली, भूक लागलेली आहे, आणि त्याच्या समोर क्षीराब्धीनं जसं प्रगट व्हावं. आणि एखादा मरण अवस्था भोगत आहे आणि मरणाऱ्याच्या मुखामध्ये अमृत पडल्यानंतर, किंवा एखादा रात्र दिवस चिंता करणारा प्राणी आहे, त्याला चिंतामणी लाभावा, तसा राज्याचा भाग्योदय झालेला आहे. तैसा तापसिया माझे मुकुटमुनी, शिष्य मांदी सवे घेऊन महाराज तपस्वी गौतम मुनी, तै स्थानी पातला. त्या
ठिकाणावरती गौतम मुनी आपला शिष्य समुदाय घेऊन त्या मिथिला नगरीच्या त्या उपवनामध्ये आलेले आहेत. आणि राजाचा कसा भाग्योदय झाला. राये घातले लोटांगण दाटला अष्टभावी करून उभा ठाकला कर जोडून करी स्तवना प्रीतीने. राजा अत्यंत मनोभावे हात जोडून गुरुवर्याच्या समोर उभा टाकला. गुरुवर्याचं स्तवन केलं. गुरुवर्या आपण आलात, माझं भाग्य या ठिकाणी उजळून गेलं. आपल्या दर्शनाने माझे या ठिकाणी जन्मजन्मांतरीची पाप जळून भस्म होऊन गेली. आपल्या दर्शनाने माझं मन सद्गदित झालेलं आहे. गुरुवर्य आपल्या पावन चरणांचा या ठिकाणी दर्शन झालं, मी उद्धरून गेलो. म्हणून गुरुवर्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं. संत दर्शनाचा काय महिमा आहे. संत दर्शन साधूचा सहवास काला भाव. संताचं दर्शन का घ्यावं, संताच्या संगतीमध्ये का राहावं, हे या अध्यायामध्ये बघा कसं गोड वर्णन आलेलं आहे. सहज होता संत दर्शन पापे संहारती संपूर्ण विलोकिसी जरी कृपा करुण तरी रंग सहस्र नयन हो. आणि संताच्या सहज दर्शनाने संसारिक जीव सहज करून जातात, असा या संत दर्शनाचा महिमा आहे. राजाला गुरुवर्यांनी या ठिकाणी राजाला सुद्धा नमस्कार केला. राजाला जवळ घेऊन बोलवलं. राया, कसं चालू आहे राज्य, कसं चालू आहे आपली नगरी, आणि काय आहे आपल्या नगरीचा वृत्तांत, सगळं क्षेमकुशल आहे ना. राजा हात जोडून म्हणतो, गुरुवर्या सगळं काही ठीक आहे, राज्य सुद्धा व्यवस्थित सुरू आहे, परंतु काय करू गुरुवर्या, माझ्या नशिबामध्ये या ठिकाणी असा भोग आला. मी वनावनामध्ये एखाद्या भिकाऱ्यासारखं फिरत आहे गुरुवर्या. काय माझी अवस्था झाली. राजा आहे राजा, आणि मला सुख नाही, मला श्राप लागला. आणि संपूर्ण वृत्तांत ज्यावेळी गुरुवर्याला सांगितलं, आणि गुरुवर्यांनी सांगितलं, गौतम म्हणे परम पवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र, तेथून मी आलो अपार महिमा तेथीचा नवर्णवे. गुरुवर्यांनी सांगितलं, राजा गोकर्ण तीर्थक्षेत्र अतिशय पावन असणार हे क्षेत्र आहे, आणि या क्षेत्राचा महिमा काय वर्णन करू मी. राजा, या गोकर्ण तीर्थक्षेत्रामधून अनेक पापी मुक्त होऊन गेलेले आहेत, तुझं तर पाप काहीच नाही रे. ओंकार स्वरूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत, सुरासुर किन्नर सेविता अधर्मात्रा पीठ जे. आणि अतिशय पावन असणार हे पीठ, ओंकार स्वरूप असणारा कैलासनाथ भवानी सहित त्या ठिकाणी विराजमान झालेला आहे. आणि मुनिजनांनी, ध्यानी जपी तपी सगळ्या जनांनी आपल्या जीवाचं कल्याण गोकर्णाच्या तीर्थक्षेत्रावरती करून घेतलं. आणि ज्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ झालं, ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्लभ असणार या गोकर्ण तीर्थक्षेत्राचं महिमान राजाला सांगत आहे. आणि गोकर्ण या तीर्थक्षेत्रामध्ये संत जन येतात, भगवंताची सेवा करतात. भगवंताच्या नामाचा गजर होत असणार हे तीर्थक्षेत्र सगळ्यांनी आपल्या जीवाचं कल्याण करून घेतलं. प्रत्यक्षात उमानाथ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पाप कशाला राहतील, जळून भस्म होऊन जातील, पापांची ही अवस्था होईल. गुरुवर्य
या ठिकाणी गौतम ऋषी राजाला सांगत आहे. कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेथे विराजित भुकैलासात साक्षात माहेर संत साधकाचे. साधकांचं माहेर आहे. भवानी सहित भगवान शंकर त्या ठिकाणी विराजमान आहेत. सगळ्या देवांचा भार भगवंताच्या नामाचा जय जयकार करीत गोकर्ण तीर्थक्षेत्रामध्ये येतो, दर्शन करतो आणि पुन्हा आपल्या स्वस्थानी निघून जातो. ऋषी वेदघोष करतात. अष्टनायिकांचं नृत्य विशेष, गंधर्व किन्नर गायन करतात आणि महादेवाला तोषवितात. असं हे सुंदर असणार गोकर्ण क्षेत्र. राजा, गोकर्ण क्षेत्रामध्ये असणारी मूर्ती भगवंत शिवाची मूर्ती, त्या मूर्तीचं ध्यान कर आणि त्याच्या भोवती महासिद्धीचं पूजन आहे आणि त्या भोवती कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिचे. त्याच्या सोबत अष्टभैरवांची सुद्धा पूजा कर. आणि द्वादश मित्र, एकादश रुद्र, सगळेच्या सगळे जे रुद्र आहेत का, 11 रुद्र त्याच ठिकाणी आहेत. अहोरात्र अष्टवसू सुद्धा त्याच ठिकाणी महादेवाच्या भोवती आहेत. हात जोडून सगळ्या सिद्धी महादेवाभोवती उभा आहेत. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडून अखंड आराध पिती पिनाक पाणी राय असे म्हणे गौतम मुनी. आणि राजा, असं या तीर्थक्षेत्राचं महिमान असणार. अमावस्येला, संक्रांतीला, पौर्णिमेला किंवा प्रदोषाच्या काळी जर गोकर्ण तीर्थक्षेत्राचं जर स्नान घडलं का, त्या समुद्राचं स्नान जर घडलं तर सकळ तीर्थाचं स्नान घडल्याचं पुण्य त्या साधकाला प्राप्त होईल. आणि पुढे गौतम मुनी म्हणतात, राजा एवढंच नव्हे, अरे देवादिक तर सोड, परंतु ज्यावेळी भगवान रामचंद्र प्रभूच्या अवतारामध्ये आले होते त्यावेळी रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी तेथे केले अनुष्ठान. तो निर्वाण लिंग दशनाने जान कैलासाहुनी आणिले. यापूर्वी रावणाने, कुंभकर्ण आणि विभीषणाने या दिव्य अशा भगवंताच्या लिंगाचं पूजन केलेलं आहे. त्या ठिकाणी अनुष्ठान केलेलं आहे. सगळ्या देवादिकांना प्राप्त करून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी अनुष्ठान केलेले आहेत. कैलासाहून आणलेलं हे दिव्य लिंग त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. त्याची सुद्धा एक कथा आहे राजन. गणेश स्थापिले ते लिंग ऋषी म्हणते सुताचे कथा सांग. ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती. आणि शौनकादी ऋषी सुद्धा म्हणत आहे, महाराज ती सुद्धा आम्हाला कथा सांगा. आणि शौनकादिकांनी ऐकलेली ती कथा पुढे गौतम ऋषी गोकर्ण तीर्थक्षेत्राचा महिमा या कल्माशपाद राक्षसाला, त्या राक्षस योनीमधून मुक्त झालेला राजा मित्र सहनाम या राजाला सांगत आहेत. काय आहे महिमान. आणि सूत जो वक्ता आहे, निपुण आहे. पूर्वी काय झालं, आता रामायणामध्ये जाऊया आणि प्रभू रामचंद्राचं स्मरण करून गोड अशी रामायणाची कथा सुद्धा ऐकूया. श्रीराम जय राम जय जय राम.
मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ अचर विहारी। श्री राम जय जय राम। पूर्वी काय झालं? सूतजी शौनकादिकांना सांगत आहे, रावणाची जी माता आहे कैकसी काय करायची? नित्य भगवंताचं लिंग तयार करायची आणि भगवंताचं लिंग तयार करून त्याची पूजा केल्याशिवाय अन्न सोडा पाणी सुद्धा ग्रहण करायची नाही। आणि जय संपूर्ण रावणाला प्राप्त व्हावं म्हणून तिनं असं करायची। आणि 5 धान्याचं पीठ एकत्र घ्यायचं आणि 5 धान्याचं पीठ एकत्र करून त्याचं शिवलिंग तयार करायची, त्याची पूजा करायची आणि षोडशोपचारे त्याची पूजा झाल्यानंतरच मगच उदक प्राशन करायचं किंवा जेवण करायचं। शक्राने काय केलं? द्वेषाने त्याचं लिंग त्या ठिकाणी उचललं आणि समुद्रामध्ये नेऊन टाकलं। शक्रानं लिंग टाकल्याबरोबर रावणाची जी आई कैकसी आहे तिनं जेवण सोडून दिली, अन्न पाणी सगळं सोडून दिली। आणि रावण कैकसीला काय म्हणतो? माते, चिंता करायचं काय कारण आहे? तू या लिंगासाठी एवढं रडत आहे? भगवान महादेवांच्या हृदयामध्ये जे दिव्य लिंग आहे का तेच लिंग मी घेऊन येतो म्हणून रावणाने तप आचरायला सुरुवात केली। आणि चतुष्षष्टिकला प्रवीण असणारा रावण संपूर्ण वेदाचं या ठिकाणी खंडन केलं, वेद वाचून बघितलं, त्याच्यामधलं सार आसार काढलं आणि जे सार आहे ते सार अमृत घेऊन जे भगवंताला आवडतं, चतुर्दश विद्या पारंगत शिवाशी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्यांनी स्वामी पुढे। महादेवाच्या या ठिकाणी आराधनेसाठी बसलेला रावण भगवंताला कोणतं भजन आवडतं आणि अत्यंत रागामध्ये पवित्र असणारा श्रीराग आणि रागामध्ये गायन सुरू केलं रावणाने। भगवंताची मनोभावे पूजा करतोय आणि भगवंताच्या पूजेमध्ये तल्लीन असणारा रावण रात्रंदिवस भगवंताचं शिवाचं नामस्मरण करतोय, शिव 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 शिव। आणि भगवंताचं नामस्मरण करत असणारा रावण या ठिकाणी आपल्या हाताच्या जे या शिरा असतात ना, शिरा काढल्या आणि शिराचा या ठिकाणी विना करून भोलेनाथाला प्रसन्न करणारा रावण आपलं मुंडक या ठिकाणी शिरच्छेदलं आणि भगवंताला अर्पण केलं रावणाने। आणि अशी महान घनघोर तपश्चर्या भगवान शंकरांनी रावणाची पाहिली आणि आपल्या भक्ताला वर देण्यासाठी, आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी भगवान शंकर त्या तपश्चर्येच्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि भगवंत म्हणतात, म्हणे प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जे का, दशक नयन म्हणे कामांतका, आत्मलिंग मज दे। भगवंतांनी ज्यावेळी रावणाला म्हणाले, रावणा मी तुझ्या तपश्चर्येला धावून आलेलो आहे, तुला प्रसन्न झालो आहे, काय पाहिजे मला माग, असं ज्यावेळी रावणाला भगवंतांनी विचारले त्यावेळी रावण म्हणतो, भगवंता मला काही नका, तुमचं जे दिव्य लिंग तुम्ही रात्रंदिवस तुमच्या हृदयामध्ये ठेवता ते दिव्य लिंग मला काढून द्या, असं रावण ज्यावेळी भगवान शंकरांना म्हणत आहे त्यावेळी भगवान म्हणतात, दिलं तुला लिंग, अजून काय पाहिजे माग। त्यावेळी रावण म्हणतो, या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार, ऐकोनी संतोषला कर्पूर गौर, भोळा उदार चक्रवर्ती। आणि भोळा आणि उदार असणारा आमचा महादेव
ठीक आहे म्हणले, दिलं तुला दिव्य लिंग. आणि रावण म्हणतो, देवा त्रिभुवनामध्ये सुंदर असणारी आणि पार्वती मातेसारखी सुंदर दिसणारी स्त्री मला दे, मला ललना म्हणून दे, मला पत्नी म्हणून दे, आणि जिच्यामध्ये कोटी चंद्र सूर्याची प्रभा भरलेली आहे, आणि कोटी सूर्य तेजाचं ज्या लिंगामध्ये प्रभा आहे, ज्योती आहे, भगवंतांनी ते हृदयामधून आपल्या शिवलिंग काढलं आणि ब्रह्मरन नंदरस मुरून दिव्य लिंग ओतिले. कोटी सूर्याचं तेज त्या दिव्य लिंगामध्ये होते. अतिशय दिव्य आणि भव्य असणार ते शिवलिंग. त्या शिवलिंगाचं कसं आहे वर्णन? सहस्त्र बाल सूर्य न पवती सरी, आणि ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी, दिदले रावणाची करी ते अतर्क्य ब्रह्मादिका. 10 दिशांमध्ये प्रकाश पडला त्या दिव्य लिंगाचा, आपल्या हृदयामधून काढलं आणि रावणाच्या हातामध्ये दिलं. रावणाने हातामध्ये ते दिव्य लिंग घेतलं. जे मुनिजनांचं ध्येय आणि ध्यान आहे, जे सनकादिकांचं देवतार्चन आहे, आणि वेदशास्त्र पुराण ज्या दिव्य लिंगाचं वर्णन करतात, ते दिव्य लिंग आज भगवंतांनी रावणाच्या हातामध्ये दिलं. काय कथा होईल आता? सगळ्या सुरवरांचं मुनिजनांचं ध्यान असणार ते दिव्यलिंग ज्यावेळी रावणाच्या हाती पडलं, सगळ्या देवादिकांना प्रश्न पडला, आणि अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेने रची इच्छा मात्रे, त्या कारणे भांडत वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन. आणि अनंत ब्रह्मांडाचं ज्या ठिकाणी ज्या लिंगानं इच्छा केल्याबरोबर अनंत ब्रह्मांड निर्मिली इच्छा मात्रे, केवळ इच्छा करूनच अनंत ब्रह्मांडाचं या ठिकाणी निर्माण केलं, ते दिव्यलिंग पुरातन रावणाने हातामध्ये घेतलं. आणि रावण हातामध्ये लिंग घेऊन रावण म्हणतो, देवा आता तुझं दिव्यलिंग मला दिलास, आता पार्वती मातेसारखी दिसणारी सुंदर स्त्री मला पत्नी म्हणून दे. असं म्हणाल्यावर जी अपर्णेची अपार प्रतिमा, ऐसी देई मज सर्वोत्तमा, सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत. भगवंतांनी सांगितलं, पार्वती सारखी प्रतिमा ब्रह्मदेव या ठिकाणी रचनाच करू शकत नाही, आणि निर्मुन शके विधीश विधाता जो आहे, पार्वती मातेसारखं या ठिकाणी सुंदर स्त्री निर्माणच करू शकत नाही. भोळा चक्रवर्ती महेश म्हणे, हे चिनी अपर्णा तू, आणि पार्वती मातेसारखी सुंदर स्त्री तर मी काही रावणा तुला देऊ शकत नाही. काय कर, तू पार्वती मातेलाच घेऊन जा म्हणले सोबत. रावणाने दिव्यलिंग घेतलं आणि पार्वती मातेला सुद्धा रावण सोबत घेऊन निघालेला आहे. स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथ चालीला. रावण लगबग निघालेला आहे. आता गडबडीनं जायचं आणि आपल्या महालामध्ये ते लिंग स्थापन करायचं. लंकेमध्ये लिंग स्थापन करण्यासाठी निघालेला रावण. सगळ्या देवादिकांना संकट पडलं. आता भगवंताचं लिंग जर रावणानं एकदा लंकेमध्ये जर नेऊन स्थापन केलं, काय आपली अवस्था होईल म्हणले. आधी तर रावणाने म्हणले एवढ्या देवादिकांना बंदिवासात टाकलेला आहे, त्यांनाच या ठिकाणी बंदिवासातून काढण्यासाठी एवढ्या भगवंतांना प्रत्यक्षात रामचंद्र प्रभूचा अवतार करून त्यांना निवटून सगळं या देवादिकांची कोडी सोडवायची आहे. आणि आता जर रावणाने भगवंताचं जर दिव्यलिंग नेलं, काय करावं. सगळे देव या ठिकाणी चिंतेमध्ये आहेत, काय करावं काय करावं. आणि बाकी सगळे जे देवगण आहेत का, ते महादेवाला हसू लागले. म्हणले, महादेवा हा कसला देवा म्हणले तुमचा भोळेपणा. आणि या भोळेपणामध्ये आपण अपर्णा महादेवाला दिली, आणि हे काही आम्हाला पटलं नाही. महादेवांनी सांगितलं, चिंता करू नका, त्या अपर्णेची काळजी वैकुंठामध्ये निवास करणाऱ्या वैकुंठाधीशाला
त्या अपर्णेची काळजी आहे. म्हणे ती कैवारी वैकुंठनाथ, तो धावेल आता स्नेह बरीत. आणि इकडे भवानी स्तवन करीत, हे पद्मजतात धाव वेगी. पार्वती मातेनं स्तवन करायला सुरुवात केली. भगवंता धावून या आता. भोलेनाथांनी मला तर या रावणाला अर्पण केलं, रावणाला घेऊन जावा म्हणले. आता तुम्हीच माझी रक्षा करा पार्वती माता. या ठिकाणी भगवान श्री विष्णूंचं स्तवन करीत आहे आणि भगवंताची आराधना करत आहे, भगवंताचं स्तवन करत आहे. देवा तुम्ही धावून या. वारी जनयना इंदिरावरा निजमागम वंद्या स्वास्थ्य वसक्त्रा. हे नीलपयोधर गात्रा धाव वेगी सोडवी मज. देवा मला या संकटातून आता केवळ तुम्ही सोडू शकता. आणि लगेच श्रीधरांनी, असुरमर्दन करणारे श्रीधरांनी देवी भगवतीचं स्तवन ऐकलं आणि एका विप्राचं रूप धरून रावणाच्या आडवा आला आणि रावणाच्या पुढे येऊन म्हणतो, बाबा एवढी सुंदर बायको, काय बायको आणलास बाबा म्हणली एवढी सुंदर, कुठं भेटली तुला एवढी सुंदर बायको? रावणाने म्हणला, महादेवाने दिलेत म्हणला मला, पार्वती मातेला, त्यांना मी घेऊन आलो. आणि त्या विप्राने म्हणलं, बाबा खांद्यावर घेऊन चाललायस, खाली उतरून बघ तर म्हणला, दिसायला तर कशी आहे काय नाही. रावणाने अपर्णेला, काय सामर्थ्य होतं बघा भक्तामध्ये, अपर्णेला खांद्यावर घेण्याचं जेवढं सामर्थ्य रावणाचं होतं. भक्तीमध्ये भक्ताला पावन होणारा असा असणारा आमचा भोळा महादेव आहे. आणि त्या विप्राने म्हटलं, बाबा खाली तर उतरून बघ म्हणला, आणि आहे तरी कशी. त्यावेळी निहाळून रावणानं बघितली, अतिशय कुरूप दिसणारी ती स्त्री रावणाला दिसली. आणि निहाळून तिचं वदन पहा म्हणले. रावणानं बघितलं, अत्यंत कुरूप स्त्री दिसली, भोयासाठी अमंगळ पूर्ण, आणि म्हातारी अशी बाई, गाल बसलेली आहेत, तोंडातले सगळे दात गळून गेलेले आहेत. आणि तशा अवस्थेमध्ये गदगदा विप्र हसू लागला आणि टाकून रावण चालेला. आणि रावणाने टाकून दिला, म्हणला हे काय बाई दिलाय म्हणला महादेवानी मला. आणि त्या ठिकाणी मग रमाधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी. आज सुद्धा गोकर्ण तीर्थक्षेत्राजवळ भद्रकाळीचं मंदिर आहे. त्या भद्रकाळीला त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी शेषशाही वैकुंठ निवासी भगवंतांनी, श्री विष्णूंनी भद्रकाळीला त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. आणि इकडं रावण पुन्हा कैलासामध्ये गेला दिव्य लिंग घेऊन. म्हणला, महादेवा काय मागितलं होतं तुम्हाला म्हणला, आणि काय दिलं तुम्ही मला? मी तुमच्या पशी सुंदर स्त्री आणि सुंदर कामिनी मागितलं होतो, आणि तुम्ही असली म्हातारी बाई मला दिलो का? असं म्हणल्यावर भगवंतांनी काय केलं, मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न मयासुराचे उदरी जाण उत्पन्न झाली त्याची. भगवंताने आपल्या अंगावरचा मळ काढून त्या मळापासून सुंदर स्त्री निर्माण केली. आणि त्या भगवंताच्या अंगाच्या मळापासून उत्पन्न झालेली ती स्त्री काय ती स्वरूपवान होती. तिच्या अंगाचा सुवास होता सुवासन माये गगनी. आणि तिचं नाव मंदोदरी ठेवली. तिची प्रतिमा नाही उरीवरी, तिच्यासारखी सुंदर लावण्यवती स्त्री या पृथ्वी तलावर नव्हती. आणि विंशत्री नेत्राची चत्वरी पट्ट महिषी पतिव्रता. रावणा मयासुराच्या उदरामध्ये, मयासुराच्या पोटी ही संतान देणार आहे. आणि काय करील, पुढे या स्त्रीचं कन्यादान मयासुर तुला करेल. आणि या पुत्री समवेत तुला एक शक्ती सुद्धा मयासुर प्रदान करेल. आणि तुझ्यावर ज्या ज्या वेळी संकट येईल त्या संकटाच्या वेळी तू त्या शक्तीचा प्रयोग करायचा. आणि असं रावणाने ऐकलं. आणि ठीक आहे म्हणला, देवा
तुम्ही म्हणाल तसं रावणाने दिव्य शिवलिंग हातामध्ये घेऊन निघालेला आहे. भगवंतांनी सांगितलं, रावणा, मी हे दिव्यलिंग तुला देत आहे, परंतु हे दिव्यलिंग खाली ठेवायचं नाही. ज्या ठिकाणी खाली ठेवशील त्याच ठिकाणी हे दिव्यलिंग स्थापन होईल. या ठिकाणी हातामध्ये दिव्यलिंग रावणाने घेतलं आणि निघाला. इकडं देवादिकांना प्रश्न पडला, आता कसं करावं? या घोर अशा संकटामधून दिव्यलिंग देवाचं कसं वाचवावं? आणि भगवंतांनी गोड अशी युक्ती केली आणि दिव्यलिंग या ठिकाणी लंकेच्या आधीच स्थापन करायचंय. म्हणून ज्यावेळी भगवंताची स्तुती केली, भगवंत प्रसन्न झाले आणि देवादिकांनी भगवंताची प्रार्थना केल्यानंतर भगवान श्रीहरी देवादिकांना सांगितलं, आपण चिंता करू नका, मी काहीतरी युक्ती करतो. रावणाच्या पोटामध्ये समुद्रच बसवला. समुद्र देवाला म्हणले, जावा म्हणले, रावणाच्या पोटामध्ये जाऊन बसा. आणि रावणाच्या पोटामध्ये समुद्र स्थापन केला. आणि वाटमध्ये भगवंतांनी असंख्य गायी निर्माण केल्या आणि गोपाळाचं बाळ रूप धारण केलं. एका गुराख्याच्या रूपामध्ये भगवान श्री गणेशांनी अवतार घेतला. अवतार म्हणल्यापेक्षा प्रगट झाले त्या ठिकाणी. रावण दिव्यलिंग घेऊन जात आहे. जात जात रावणाला आली लघवी आणि आता म्हणले, दिव्यलिंग जर या ठिकाणी ठेवलं तर याच ठिकाणी स्थापन होईल. आणि आता आपल्याला तर म्हणले दाट लघवी आलेली आहे, आता काय करावं बाबा म्हणले. आणि ऐसा देवी प्रार्थीला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत, पुढे पाऊल न घालवत चढफडीत मूत्र भरे. आणि रावणाला लय दाट लघवी आली, आता काय करावं लागेल म्हणलं. एक सुद्धा पाऊल पुढे चलायला येईना. आणि भूमीवर जर लिंग ठेवलं तर भगवंतांनी आपल्याला अगोदर सांगितलेलं आहे, भूमीवर जर रावणा हे लिंग ठेवल्यास तर त्याच ठिकाणी स्थापन होईल. काय करावं म्हणले, हातामध्ये लिंग घेऊन लघवी करणं हे सुद्धा योग्य नाही. काय करावं? आपण इकडं जवळ जर कुणी दिसत असलं तर जवळ कुणी आसपास दिसते का बघा. तोच बाल रूपी एकदंत रावणाला दिसला. म्हणले, गुराख्या इकडे म्हणले. गोपाळाच्या वेशामध्ये एकदंत गणपती आले होते आणि सांगितलं, हे बघ, मी लघवीला जाऊन येतो, तू काय कर, 5 मिनिट हे दिव्यलिंग हातात घे, त्याला खाली ठेवू नको बर का. त्या गुराख्यानं सांगितलं, बाबा म्हणला माझ्या गायी आहेत, आत्ताच तुला सांगायला म्हणला, लवकर लघवीला जायचं लवकर यायचं. तरी सुद्धा मी 3 वेळेस तुला आवाज देईन आणि मी 3 आवाज देऊन सुद्धा तू जर नाही आलास तर मी या ठिकाणी खाली ठेवन असं सांगितलं. रावणाने म्हणला ठीक आहे, घे बाबा म्हणून हातामध्ये दिलं आणि एका झुडपाच्या आडवं रावण लघवीला या ठिकाणी बसला. कशाची? रावणाची लघवी संपत्ती. पोटामध्ये समुद्र होता. किती ही लघवी रावणाला येऊ लागली आणि अशा या अवस्थेमध्ये रावणालाही कळायला तयार नाही काय झाले. म्हणलं आज पोटामध्ये काय आपल्या समुद्र बसविले का काय म्हणलं देवादी काही नाही. आणि रावणाची लघवी काही संपायला तयार नाही. इकडं त्या बालवेशधारी गणेशाने आवाज दिला, ए बाबा येर म्हणला माझ्या गायी चाल्यात. रावणाने म्हणला, बोलला नाही, हाताने इशारा केला. थंड बस म्हणला, येऊला म्हणला, लघवी झाली की येतो मनातल्या मनात. तिकडं गणपतीने आवाज दिला, एक चान्स झाला बघ म्हणला. काही घटिका उलटून गेल्या. दुसरा चान्स झाला. तिसरा, आता मी लिंग ठेवतो, बाबा माझ्या गायी दूर पळून जाऊ लागल्या म्हणून ते दिव्य लिंग त्या ठिकाणी ठेवलं. इकडं रावणाची लघवी संपली आणि तशाच अमंगळ अवस्थेमध्ये रावण आला आणि ती पृथ्वीवर ठेवलेलं लिंग उपसण्याचा प्रयत्न केला. सगळी पृथ्वी हालू लागली, परंतु ते लिंग काही पृथ्वी तलापासून उपसायला तयार नाही. काय करावं काय करावं म्हणून इकडं तिकडं बघितला. कुठं आहे ते गुराखी म्हणला, आता त्याची बघतो मी म्हणून बघितला तर ते गुराखी गुप्त झाला होता. आणि त्याच्या सगळ्याची गायी आहे का? गायी या भूमीमध्ये पृथ्वीच्या गर्भामध्ये जात होत्या. रावण पळत पळत एका गायी जवळ गेला आणि गायीचं कान पकडला आणि ती उपसून हिला बाहेर काढायला बघितला, परंतु त्या गायीचं कान सुद्धा उपसलं नाही आणि ती गायीचं कान रावणाच्या हातातून निसटलं आणि ती गाय सुद्धा पृथ्वीच्या गर्भगृहामध्ये गेली. त्या दिवसापासून त्या तीर्थस्थळाला नाव गोकर्ण तीर्थक्षेत्र पडलं. महाबळेश्वराचं असणार अत्यंत पवित्र
तीर्थ क्षेत्र आणि त्याच ठिकाणी ते दिव्यलिंग स्थापन झालं. आणि मग रावणाने आपल्या माता कैकसीला त्याच ठिकाणी पूजा करण्यासाठी आणायचं. आणि रावण माता तेथे येऊन नित्य करी शिवपूजन. आदिलिंग हे जाणून करीत अर्चन सुर ऋषी. हे भगवंताचं आदिलिंग आहे म्हणून त्या ठिकाणी नित्य रावणाची माता या ठिकाणी पूजा करायची. रावण, कुंभकर्ण, बिभीषण त्याच ठिकाणी अनुष्ठान करून सगळ्या देवादिकांना प्रसन्न करून घेतले. मयासूर, मंदोदरी आणि शक्ती. मयासुरानं मंदोदरीला आणि शक्तीला रावणाला दान दिली. रावणाचं लग्न लावून दिलं आणि लक्ष पुत्र रावणाला झाले. 1.25 लाख या ठिकाणी नातू पंतू रावणाला झाले. आणि इंद्रजिता ऐसा दिव्य आणि तेजपुत्र या दिव्यलिंगाच्या प्रतापाने झाला. श्रुती हो, कथा आता कुठं आहे? मिथिला नगरीवरती गौतम ऋषी या सगळ्या आपल्या शिष्य समुदायासमवेत राजाला सांगत आहे. मित्र सहनाम नावाच्या राजाला गौतम ऋषी त्या ठिकाणी कथा सांगत आहे. जी कथा सूतजींनी शौनकादी ऋषींना सांगितली तीच कथा गौतम ऋषी सांगत आहे. आणि म्हणले त्याच अशा पवित्र तीर्थक्षेत्रावरून मी आत्ताच आलो म्हणले. आणि असा गोकर्ण क्षेत्रीचा महिमा आहे राजा. आणि एका चांडाळिनीची कथा सांगितली. आणि मिथुलेश्वराच्या एका ठिकाणी मिथुलेश्वराचा याग त्या नगरीमध्ये होता. आम्ही यागासाठी येत होतो आणि काही ऋषी एका झाडाखाली बसलो असताना राजा, सर्वांग रोग वेष्टिता पूर्ण, जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण, किडे पडले सर्वांगी व्रण, दुर्गंधी उठली चौकडे. आम्ही याग करण्यासाठी जात असताना एका झाडाखाली बसलो आणि त्या झाडाच्या सभोवताली म्हणजे झाडाच्या जवळ एक आंधळी स्त्री, सगळं अंग या ठिकाणी जडून गेलं होतं. अंगाला रक्तपिती झालेली होती. सगळी दुर्गंध पसरलेली होती. बोट सगळे झडून गेलेले होते. अंगावरचं कातड जडून गेलं होतं. आणि दंतहीन, कर्णहीन, दात नव्हते, कान नव्हते, कान झडून गेलेले होते. गर्भी गेले तिचे लोचन, डोळे सुद्धा गेले होते. कर्ण, नाक सुद्धा झडून गेलं होतं. किडे पडले बुचबुचीत, सगळ्या तिच्या सर्वांगामध्ये किडे पडले होते. किळस यावी अशी त्या चांडाळीन स्त्रीची अवस्था गौतम ऋषींनी पाहिलं. आणि अंगावरचं सगळं चर्म झडून गेलेलं होतं. वस्त्र गळून पडलेलं होतं. आणि त्या मातीमध्ये ती चांडाळीन लोळत पडलेली होती. त्या चांडाळीने आपल्या पूर्वजन्मीचं पाप भोगत होती. मरण काळ जवळी आला आणि तिचा मरण काळ जवळी आल्या असताना तिला नेण्यासाठी स्वर्गामधून, शिवलोकामधून विमान आलं आणि तिचा दिव्य देह झाला. आणि तिला घेऊन जात असताना ऋषीवर्यांनी विचारले, बाबांनो, एवढी परम चांडाळीन आहे, एवढा आईच्या सर्वांगाला रोग फुटलेला आहे आणि सगळं अंग हिचं झडून गेलेलं असताना हिला नेण्यासाठी शिवलोकाहून विमान आलं. काय आहे बाबा म्हणले महिमान, आम्हाला सांगावं, हिचा काय पूर्वजन्मीचा वृत्तांत आहे. त्यावेळी सगळ्या देवगणांनी, शिवगणांनी सांगितलं. महाराज म्हणले, ही परम चांडाळीन आहे म्हणले, परंतु हिचा या ठिकाणी उद्धार कसा झाला लक्षामध्ये घ्या. काय झालं? कैकई नामाचा एक ब्राह्मण होता आणि तिची पुत्री सुमित्रा नावाची ही पुत्री होती. आणि पूर्वी या ठिकाणी काय झालं त्याबद्दल, पूर्वी कैकई नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण. कैकई नामा ब्राह्मणाची ही सुमित्रा कन्या आपुल्या सौंदर्य गर्व करून कोणासही मानिना. सौंदर्याचा गर्व चढला. ज्या स्त्रिया सुंदर आहेत का, आपल्या सौंदर्याचा कधी गर्व चढू देऊ नका बरं. कारण एक गोष्ट लक्षामध्ये घ्या,
शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. अतिसंपत्ती, अति ऐश्वर्य, अतिसुंदरता हे एवढ्या घातक गोष्टी आहेत का? खूप जपावं लागतं या गोष्टींना. त्यामुळं सुंदर स्त्रियांनी आपल्या सौंदर्यावरती कधीही गर्व करू नये आणि सौंदर्याच्या मदाने उन्मत्त होऊन कुणालाही असं गर्वाने बोलू नये. सगळ्यांचा मान सन्मान करावा. तुमच्यापेक्षा सुद्धा भयंकर सुंदर स्त्रिया भगवंतांनी निर्माण केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या गावाच्या, तुमच्या सिटीच्या बाहेरच पडला नाहीत. तुमच्यापेक्षा अजून लाखो पटीने सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया भगवंतांनी या पृथ्वी तलावरती निर्माण केले आहेत. त्यामुळे आपल्या सौंदर्याचा गर्व करू नका. अशी ही सुमित्रा आपल्या सौंदर्याने उन्मत्त होऊन कुणालाच मानायला तयार नाही. बाळपणामध्ये विधवा झाली आणि जार कर्म करू लागली. तारुण्य मदामध्ये स्वधर्म काय आहे विसरली. प्रत्येक स्त्रियांना एका धर्मामध्ये, आपल्या स्वधर्मामध्ये या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे. जोपर्यंत स्त्री बंधनामध्ये आहे का, स्त्रियांना कसं बंधन लावलेलं आहे लक्षामध्ये घ्या. लहानपणापासून जोपर्यंत ती तारुण्य अवस्थेमध्ये येते ती आई बापांच्या बंधनाखाली वाढते. थोडं मोठं झाल्यानंतर भावाच्या बंधनामध्ये स्त्री वावरते. लग्न झाल्यानंतर पतीच्या आणि सासू सासऱ्याच्या बंधनामध्ये. कारण स्त्रियांना एक बंधन घालून दिलेलं आहे. परंतु या बंधनाच्या जर बाहेर जर स्त्रिया पडल्या तर निश्चितच या ठिकाणी हे जग एवढं वाईट आहे का? या बंधनाच्या बाहेर त्यांनी जर पडल्या आणि आपला जे धर्म आहे धर्म सोडून दूषित जर कर्म केल्या आणि परपुरुषाच्या संगतीला जर लागल्या तर म्हणले त्यांची अतिशय वाईट अशी अवस्था होईल. आणि आपला धर्म एवढा पवित्र असताना या धर्माचं आचरण करून दूषित आचरण करून वागू नये. ग्रंथकर्ते सांगत आहे. तारुण्य मदामध्ये वावरू लागली, जार कर्म करू लागली. स्वधर्म विसरल्यावर बापाने सांगितलं, बाई म्हणले असं परपुरुषांच्या नादी लागत जाऊ नये, परपुरुषांना बोलू नये, त्यांचा संग करू नये. बापाने समजावून सांगितलं, परंतु ऐकली नाही. आणि आपली कन्या ऐकत नाही म्हणून बापाने तिच्या केसाला धरला आणि केस धरून घराच्या बाहेर हाकलून लावला. जा म्हणलं पापीनी, तुला कुठं जायचे तिकडे जा. मी तुझं काय हित तुझं कशात आहे मी सांगत आहे, परंतु तुला कळायला तयार नाही. पापिनी, तू पापिनी आहे, जा म्हणलं. तुला या देशावर बाप नाही म्हणले तुला जा, तुला कुठं फिरायचे तिकडं फिर, तुला काय करायचे तिकडं कर. अशी ती स्त्री देशांतर हिंडू लागली. आणि एक सभाग्य शूद्र होता, त्याने ती स्त्री करून सत्वर द्रव्य समग्र ओपिले आणि त्याच्या समोर त्या स्त्रीने संसार थाटला. त्या शूद्रासमवेत तिला भरपूर अपत्य झाले. आणि अपत्य झाल्यावर आणि दूषित कर्म करू लागली, दारू पिऊ लागली, मांस भक्षण करू लागली. जातीने ब्राह्मण होती, परंतु संग वाईट माणसांचा लागला आणि वाईट माणसाच्या संगतीमध्ये असल्यामुळं जार कर्म करत मांस खाऊ लागली. रात्रंदिवस दारू पिऊ लागली, दारूच्या नशेमध्ये धुत्त राहू लागली. एके दिवशी तिला भूक लागली. तिचा पती बाहेर गेला असताना भुकेने व्याकुळ झालेली हातामध्ये या ठिकाणी शस्त्र घेतलं, चाकू घेतला आणि बाहेर शिकारीसाठी निघाली. आणि बाहेर निघाल्यावर हरणच आहे म्हणून एका गाईच्या वासराचा, या ठिकाणी लहान गाईच्या वासराचा गळा कापला हो. त्या सुमित्रेनं दारूच्या नशेमध्ये धुत्त होती. मद्यप्राशन केलेली ती सुमित्रा दारूच्या नशेमध्ये गुंग होऊन लहान अशा गाईचा वासराचा बछडा, गाईचं जे वासरू आहे त्याचं या ठिकाणी नरड कापली, गळा कापला. आणि खाद्य आहे आणि यालाच आता आपण खावं म्हणून त्याला खाण्यासाठी आपल्या घरामध्ये आणलं. घरामध्ये आणल्यावर तिची थोडी दारू उतरली. आणि तिची दारू उतरल्यानंतर तिच्या लक्षात आलं की अरे म्हणले हे तर गाईचं वासरू आहे. गाय बाहेर हंबरडा फोडत आहे आणि एक
क्षणभरच नाम झालं, शिव 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 म्हणली. काय झालं हे भगवंता म्हणली, शिव शिवा. एक क्षणभरच तिच्या तोंडामधून नामस्मरण झालं. काय? शिव 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 शिव. काय माझ्या हातून हे कर्म घडलं, परंतु भूक लागली होती, दारूच्या नशेमध्ये होती. तसंच या ठिकाणी त्याला त्या वासराला खाल्ली आणि उरलेलं वासरू फेकून दिली. गावामध्ये कल्लोळ उठवला. वाघानं गायीच्या वासराला खाऊन टाकलं, त्याची शिकार केली. आणि गाय हंबरडाकडून रडू लागली, गाय ओरडू लागली. आणि त्या पापीने डोळे उघडून पाहिल्यानंतर तिला कळालं, परंतु काय वत्स मांस भक्षण केलं तिनं आणि लोकांमध्ये उठवली की ते व्याघ्रानं वाघानं मारलं. त्यावरही ही काळे मृत्यू पावत. काही दिवसानंतर मृत्यू पावली. आता दारू पिऊन स्त्री, एवढं मस्तीनं मदानं झालेली स्त्री दारू पित आहे, जार कर्म करत आहे, किती दिवस वाचल? काही दिवसात मरून गेली. आणि यमदेवतांनी तिला घेऊन गेले, कुंभी पाक नरकामध्ये तिला घातलं. काय तिची अवस्था? असिपत्र वनी हिंडविती. आणि काटेरी अशा वनामध्ये भयंकर तिला फिरू लागले. तप्त भूमीवर तिला लोळवू लागले. आणि तप्त स्तंभ असणारा त्या स्तंभाला कवटाळायला लावू लागले. अत्यंत यातना देत आहेत यमलोकामध्ये. आणि यमदेव आला, म्हणजे काय यातना देऊ लाव रे बाबा म्हणली, या स्त्रीला काय केली आहे? म्हणले महाराजीनं लय पाप कर्म केले आहे. अरे म्हणले चित्रगुप्ताला सांगितलं, जवळ बोलले, महाराज चित्रगुप्तजी बघा बर म्हणले, हिच्या पदरामध्ये काही पुण्यकर्म काही केली आहे का? चित्रगुप्तानं वही घेऊन बघितलं, खातं काढला तिचं. खातं केल्यावर, देवा बालपणामध्ये जी विधवा झाली म्हणला, जार कर्म केलेले आहेत, परंतु एक वेळेस हिच्या तोंडातून देवाचं नाव आले बघा म्हणला, शिव शिव म्हणले. असं आहे का? ठीक आहे. तिला चित्रगुप्त असे पुसे सूर्यनंदन, हिचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्स वध हिने केला. आणि भगवान शिवाचं नाम या ठिकाणी उच्चार करून गोवध तिने केलेला आहे. गायीच्या पुत्राला म्हणजे गायीच्या वासराला वध केलेला आहे. यमधर्माने लोटून दिलं. चांडाळ योनीमध्ये पावली, गर्भांध झाली, कुशळ झाली, कुलक्षण झाली. आणि एवढी तिची अवस्था झाली. आंधळी स्त्री कुत्र्याचं कुणाचं बी या ठिकाणी उच्चिष्ट खाऊ लागली. आणि ती पापिनी चांडाळीनी स्त्री फिरत 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 गोकर्ण तीर्थ क्षेत्रामध्ये आले. अवस्था झालेली आंधळी बाई आणि गोकर्ण तीर्थ क्षेत्रामध्ये येऊन एका असं झाडाखाली टेका देऊन बसली. तिथून तीर्थक्षेत्रामध्ये महादेव मंदिराच्या जवळ येऊन बसले. पवित्र अशा आमच्या भगवंताच्या नामाचा जय घोष चालू आहे. हर 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 महादेव, हर हर महादेव. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भगवंताच्या नामाचा गोड असा महिमा गोकर्णाच्या तीर्थक्षेत्रावरती सुरू आहे. पावन शिवरात्रीचा दिवस आहे. आणि गोकर्ण क्षेत्रावरती आल्यावर भगवंताच्या नामाचा जय घोष चालू आहे. गोकर्ण क्षेत्रामध्ये ज्यावेळी ती चांडाळीनी आली त्यावेळी भद्रकाळीच्या देवाजवळी मला अन्न द्या हो, मला भूक लागलेली आहे, या अभागिनीला या कोणतरी अन्न द्या म्हणून, मी पापिनी आहे मला अन्न द्या म्हणून हाका फोडू लागली. ते त्या भद्रकाळीच्या देवळा समोर पडलेली आहे. तुम्ही कुठल्याही देवस्थानामध्ये जाता, हे जे भिकारी दिसतात का म्हणले, हे भिकारी कुणाला हात नाहीत, कुणाला पाय नाहीत, कुणाला डोळा नाही, त्यांना बघितल्यावर दया येते का नाही? दया लई म्हणले. आता ह्या जन्मामध्ये त्यांना दुःख भोगण्यासाठी भगवंतांनी ती पाठवलं आहे, परंतु त्यांच्या अगोदरच्या जन्मातले कर्म जे असतात म्हणले अतिशय वाईट कर्म केलेले असते ते. आणि ती सुमित्रा परम चांडाळीनं या ठिकाणी भद्रकाळीच्या मंदिराजवळ भिक्षा मागत आहे, मला कोणीतरी जेवायला द्या. आणि देवीच्या मंदिराची प्रदक्षिणा करणारे येत जात. आता देवाच्या मंदिरामध्ये घेऊन जातात काय बेलाचे पानं हे ते. मग काय करायची, हाका फोडू लागली. आणि
काही जण भक्त तिच्या हातामध्ये बेलाचं पान द्यायचे, म्हणले खा बेलाचे पान, हीच खाऊन तुझं कल्याण होईल. चाचपून बघायची, ती बेलाचं पान आहे म्हणजे पान दिलेत का म्हणायची, आणि असं फिरकावून फेकून द्यायची. तेच बाण तेच पान ते महादेवाच्या पिंडीवरती जाऊन पडायचं. शिवरात्रीचा पर्व काळ होता. अनायासी तिला उपवास घडला आणि हर 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 नावाचा जय घोष सुरू होता. आंधळी असलेली ती चांडाळीने तिच्या तोंडासून हर 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 म्हणायची. आणि कोणीतरी पान द्यायचं, हे बाई खा म्हणून पान द्यायची हातात, मला असले पानच देऊ लागलेत म्हणायची. भिरकावून लावायची, ते पान जाऊन महादेवाच्या पिंडीवरती जाऊन पडायचे. आणि शिवभक्तासोबत जागरण घडलं. शिवनाम गरजत गरजत स्मरण होऊ लागलं. आणि शिवनाम गरजेती जन हेही करीत तसेच स्मरण, तीही वडाखाली येऊन पडली आहे चंडाळी. म्हणले हे असं शिवरात्रीच्या पर्वामध्ये तिला उपवास घडला, भगवंताचं नामस्मरण घडलं, आणि तीच स्त्री ही वडाखाली येऊन पडली आहे. कोण सांगत आहे? जे शिवगण आले होते का त्या चंडाळीला न्यायला, ते शिवगण गौतम ऋषीला सांगत आहेत तिच्या पूर्वजन्मीचा पूर्व वृत्तांत. अगोदर सुमित्रा कशी झाली, कुंभीपाक नर्क तिनं कसा भोगला, आणि या कुंभीपाक नर्क भोगून तिला नंतर या स्त्री जन्म कसा प्राप्त झाला, आणि परम ही चंडाळी नसणारी ही वडाखाली येऊन कसं पोहोचली, सर्व वृत्तांत सांगितला. आणि गौतम ऋषी म्हणले, राजा तू सुद्धा तुझ्या या देहाचं कल्याण करून घे आणि या गोकर्ण तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन भगवंताचं नामस्मरण कर. आणि शिवरात्री पर्वामध्ये तू सुद्धा उपवास कर राजा. असं सांगून गौतम मुनी गेले आणि कल्माशपादानं त्याच क्षणी गोकर्ण क्षेत्रामध्ये गेला. शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पूजिले सांग. शिवरात्रीच्या पावन पर्वावरती त्रिकाळ दिव्यलिंगाची भगवंताच्या पूजा केली. त्याच्या ज्या माथे ब्रह्महत्याचं जो पातक त्याच्या माथेवर लागलेलं होतं, ते पातक नाहीस झालं. राव निर्दोष झाला आणि रावाला नेण्यासाठी कैलासाहून विमान आलं, दिव्य विमान आलं. विमानामध्ये सगळे दिव्य शिवगण बसलेले, परम तेजस्वी ददीप्यमान अनंत विजाचे रस पिळवून मूर्ती होती वाटत असे. सुंदर आणि दिव्य देहधारी मूर्ती राजांनी त्या दिव्य विमानामध्ये बसले. आणि स्वर्ग लोकांमधून शिवलोकामधून अत्यंत वाद्य वाजत आहेत, गर्जन होत आहे, आणि सगळेजण पुष्पांचा वर्षाव राजाच्या विमानावरती करत आहेत. मित्र सह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन. इंद्रचंद्राधिपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावून शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन, धन्य गोकर्ण शिव मंदिर. गौतम ऋषी परम धन्य तिने सांगितला इतिहास पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. आदि श्रीमद श्रीमद्दी भीमा तटविलासा ब्रह्मानंदादि पुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा. कथारस वदवी पुढे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड. तृतीय अध्याय गोडा पुंडली कवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. राम कृष्ण हरी. आपण मनोभावानं जर हा अध्याय इथपर्यंत जर ऐकलेला असेल तर या अध्यायाच्या श्रवणाची पुण्यफळ प्राप्ती आपल्याला झालेली आहे आणि ते पुण्यफळ आपल्या खात्यामध्ये जमा केलेलं आहे. पवित्र अशा शिवरात्रीच्या पर्वावरती राजाला
स्वरूपता नावाची मुक्ती प्राप्त झाली. स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता 4 प्रकारच्या असणाऱ्या या मुक्तीमधून स्वरूपतेला प्राप्त झालेला राजा आपल्या देहाचं कल्याण करून घेतलं. शिवरात्री प्रदोष असेल, महाशिवरात्री असेल, एकादशी असेल किंवा गोड अशा पर्वावरती शक्य झालं तर गोकर्ण तीर्थक्षेत्रामध्ये जावा आणि गोकर्ण तीर्थक्षेत्री जाऊन या ठिकाणी जे दिव्य लिंग रावणाच्या हस्ते या ठिकाणी गजाननाच्या हस्ते स्थापन केलेलं आहे का, त्या दिव्य लिंगाची या जन्मामध्ये घडलीच तर पूजा करा. गोकर्ण क्षेत्राचा अतिशय दुर्लभ असा महिमा आहे बरं का. अत्यंत पापिष्ट असणारे मनुष्य सुद्धा या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन तरले. आपण सुद्धा जावा आणि आपल्या देहाचं कल्याण करून घ्या. गोकर्ण तीर्थक्षेत्राचा असणारा गोड असा महिमान आहे आणि अशाच भगवंताच्या शिवलीलांचं या ठिकाणी आपण श्रवण करूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे. आणि या भगवंताच्या गोड अशा कथा सगळ्या भाविकांपर्यंत पोहोचवा. व्हॉट्सअप ग्रुप वरती तुमच्या सगळीकडे शेअर करा आणि भरभरून असं कमेंट द्या. ओम नमः शिवाय कमेंट मध्ये कमेंट प्लेस करा. अशाच कथा श्रवण करूया. रामकृष्ण हरी. आदेश.